हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर आजच्या व्हिडिओत आपण तुमच्या आरोग्य विभाग झेड-पी DHS एक्झामसाठी फार्मासिस्ट, फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी फार्मॅकॉलॉजी या सब्जेक्टचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि जर तुम्ही या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर आता फार्मा बुलेट या ॲपवर मॉक टेस्ट कोर्स अँड PDF बुक्स अवेलेबल आहेत. खूप इम्पॉर्टंट स्टडी मटेरियल असणार आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. कोर्सेसचे सर्व डिटेल्स तुम्हाला कोर्स डिस्क्रिप्शन अँड कोर्स फीचर्समध्ये अवेलेबल आहेत. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. अँड्रॉइड युजर्स डिरेक्टली प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करू शकता. iOS अँड लॅपटॉप युजर्ससाठी सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन स्टार्ट करूया. ॲन अँटीबायोटिक विथ अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज डॉक्झोरुबिसिन, ॲझिथ्रोमायसिन, एरिथ्रोमायसिन, क्लॅरिथ्रोमायसिन. तर क्लासिफिकेशन आठवा अँटी कॅन्सर ड्रग्सचं. अँटीबायोटिक क्लासमध्ये काय पाहिलं होतं तर डॉक्झोरुबिसिन, डॉनोरुबिसिन, मायटोमायसिन सी, ब्लिओमायसिन, ॲक्टिनोमायसिन डी. काय दिलं आहे ऑप्शन्समध्ये तर डॉक्झोरुबिसिन ऑप्शन ए येईल. अँटी कॅन्सर ड्रग्सचं क्लासिफिकेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक एक्झामला यातून क्वेश्चन विचारला जातो. डॉक्झोरुबिसिनवर आणखी काय विचारण्यात येते तर मोस्ट कार्डिओटॉक्सिक ड्रग कोणता आहे. मोस्ट कार्डिओटॉक्सिक अँटी कॅन्सर ड्रग तर डॉक्झोरुबिसिन. कॅरेक्टरिस्टिक टॉक्झिसिटी ऑफ डॉक्झोरुबिसिन तर कार्डिओमायोपॅथी. कार्डिओटॉक्सिक आहे ना डॉक्झोरुबिसिन, त्याचा मोस्ट इम्पॉर्टंट साईड इफेक्ट आहे कार्डिओमायोपॅथी. डॉक्झोरुबिसिन अँड डॉनोरुबिसिन हे दोन्ही कॉज करतात कार्डिओमायोपॅथी. जे पण काही एक्स्ट्रा पॉईंट्स मी इथे सांगतोय हे सर्व प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. सो हे सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. जसे जसे आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू तसे तसे तुम्हाला हे पॉईंट्स सर्व रिकॉल होतील आणि तुमची याच व्हिडिओत रिव्हिजन होईल. याच व्हिडिओत तुमचं हे सर्व बाय हार्ट होईल. ठीक आहे. ॲझिथ्रोमायसिन काय पाहिलं तर ॲझिथ्रोमायसिन, एरिथ्रोमायसिन, रॉक्सिथ्रोमायसिन, क्लॅरिथ्रोमायसिन मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स आहेत ना. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय पाहिलं होतं आपण तर इनिबिशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस ॲट 50S रायबोझोमल सबयुनिट. एरिथ्रोमायसिनसुद्धा मॅक्रोलाइड अँटीबायोटिक आहे. क्लॅरिथ्रोमायसिनसुद्धा आहे. आपण पाहिलं होतं ना मिथाईल इस्टर ऑफ एरिथ्रोमायसिन असते क्लॅरिथ्रोमायसिन. मिथाईल इस्टर ऑफ एरिथ्रोमायसिन क्लॅरिथ्रोमायसिन आणि ॲझालाइड कंजेनर ऑफ एरिथ्रोमायसिन असते ॲझिथ्रोमायसिन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आयफोस्पामाइड इज ए अल्कायलेटिंग एजंट, अँटी मेटाबोलाइट, मायटोटिक इनिबिटर, टोपोइसोमरेज इनिबिटर. काय आहे आयफोस्पामाइड क्लासिफिकेशन आठवा. कशात पाहिलं आयफोस्पामाइड तर अल्कालेटिंग एजंटमध्ये पाहिलं होतं ना. नायट्रोजन मस्टर्ड क्लासमध्ये पाहिलं. आयफोस्पामाइड क्लोराम्ब्युसिल, सायक्लोफॉस्पामाइड, मेक्लोरथामाइन, नायट्रोजन मस्टर्ड्स आहेत. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. अँटी मेटाबोलाइट क्लासमध्ये काय पाहिलं तर यात एकतर येते फॉलेट अँटागोनिस्ट जे असते मिथोट्रिक्झेट. त्यानंतर दुसरं असते प्युरिन अँटागोनिस्ट. यामध्ये येते 6 मर्कॅप्टोप्युरिन, 6 थायोग्वानिन, अझाथिओप्रिन, फ्युडराबिन. त्यानंतर यात तिसरा क्लास येतो पायरिमिडिन अँटागोनिस्टचा, 5 फ्लुरोयुरासिल अँड सायटाराबिन. मायटोटिक इनिबिटर्समध्ये काय येते तर यामध्ये तुमचे विनकॅल्क्युलोइड्स येतात, विनक्रिस्टिन, विनब्लास्टिन. त्यानंतर टेक्झान्स येतात, पॅक्लिटॅक्सल, डॉसिटॅक्सल हे येतात तुमचे मायटोटिक इनिबिटर्समध्ये. टोपोइसोमरेज इनिबिटर तर टोपोइसोमरेज 1 इनिबिटर्स असतात, इरिनोटेकॅन, टोपोटेकॅन. कॅम्प्टोथेसिन ॲनालॉग्समध्ये पाहिलं ना आपण इरिनोटेकॅन, टोपोटेकॅन. आणि टोपोइसोमरेज 2 इनिबिटर्स असतात, इटोपोसाइट, टेनिपोसाइट. इपिपोडोफायलोटॉक्सिन्स असतात ना. मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात येतो मायटोटिक इनिबिटर्स, टोपोइसोमरेज इनिबिटर्स. नेक्स्ट पाहूया. रीड दी स्टेटमेंट्स टू आन्सर दी क्वेश्चन. ॲसर्शन ए दिलं आहे पॅक्लिटॅक्सल इज एम्फेज सिलेक्टिव्ह अँटी कॅन्सर ड्रग. रिझन दिलं आहे इट ॲक्ट्स बाय इनिबिटिंग दी फॉर्मेशन ऑफ स्पिंडल इन एम फेज ऑफ सेल सायकल. सेल सायकलच्या एम फेजमध्ये हे स्पिंडल फॉर्मेशनला इनिबिट करते. तर पॅक्लिटॅक्सल काय आहे तर टेक्झान्समध्ये पाहिलं ना आपण पॅक्लिटॅक्सल, डॉसिटॅक्सल टेक्झान्समध्ये येते. तर इथे काय दिलं आहे पॅक्लिटॅक्सल इज एम फेज सिलेक्टिव्ह अँटी कॅन्सर ड्रग कारण हे सेल सायकलच्या एम फेजमध्ये स्पिंडल फॉर्मेशनला इनिबिट करते. तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय असते पॅक्लिटॅक्सलचं तर हे एनहॅन्स करते ट्युबुलिन पॉलिमरायझेशन. हे बीटा ट्युबुलिनशी बाइंड करते अँड एनहॅन्स करते पॉलिमरायझेशन. कशासाठी टू फॉर्म एक्सेस मायक्रोट्युबुल्स. हे अँटी मायक्रोट्युबुल एजंट आहे. अँटी मायक्रोट्युबुल एजंट आहे पॅक्लिटॅक्सल. तर हे एम फेज सिलेक्टिव्ह अँटी कॅन्सर ड्रग आहे. ॲसर्शन करेक्ट आहे बट रिझन इनकरेक्ट आहे. ॲसर्शन इज ट्रू, रिझन इज फॉल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर.
हे ट्युबुलिन पॉलिमरायझेशनला एनहॅन्स करते, हे स्पिंडल फॉर्मेशनला इनिबिट करत नाही. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. अँटी निओप्लास्टिक ड्रग कोणतं आहे? मिथोट्रिक्झेट, पिप्राझिन सिट्रेट, ॲमॅन्टॅडिन, ओट्रिमोक्साझोल. तर मिथोट्रिक्झेट पाहिलं ना आपण, अँटी कॅन्सर ड्रग्सच्या अँटी मेटॅबोलाइट क्लासमध्ये येते. खूप जास्त इम्पॉर्टंट ड्रग आहे तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशनसाठी. एकदा पटकन यावर आत्तापर्यंत विचारलेले क्वेश्चन्स पाहूया, खूप इम्पॉर्टंट आहेत. तर काय विचारण्यात येते? तर अँटी मेटॅबोलाइट अँटी कॅन्सर ड्रग असते मिथोट्रिक्झेट, फॉलेट अँटागोनिस्ट असते मिथोट्रिक्झेट, अँड अँटागोनिस्ट ऑफ फॉलिक ॲसिड मिथोट्रिक्झेट. हे डायहायड्रोफॉलेट रिडक्टेज इनिबिटर असते. रिंग कोणती असते प्रेझेंट यामध्ये? तर टेरिडिन रिंग कंटेनिंग ड्रग आहे ना हे. देन फर्स्ट चॉईस ऑफ ड्रग फॉर इनिशियल ट्रीटमेंट ऑफ रुमॅटिझम काय आहे? रुमॅटिझमच्या इनिशियल ट्रीटमेंटसाठी काय वापरतात? तर मिथोट्रिक्झेट, कारण की याचा ऑनसेट ऑफ सिम्पटम्स रिलेटिव्हली रॅपिड आहे. त्यानंतर कोणते ड्रग्स याबरोबर दिले जात नाही? तर ॲस्पिरिन अँड सल्फोनामाइड्स हे एनहॅन्स करतात टॉक्झिसिटी ऑफ मिथोट्रिक्झेट, हे डिक्रीज करतात रेनल ट्युब्युलर सिक्रिशन ऑफ मिथोट्रिक्झेट. सो ॲस्पिरिन अँड सल्फोनामाइड शुड नेवर बी यूज कॉनकरंटली विथ मिथोट्रिक्झेट. ठीक आहे. हे आत्तापर्यंत यावर विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट पाहूया. DNA सिंथेसिस ऑकर्स ड्युरिंग दी डॅश फेज ऑफ दी सेल सायकल. सेल सायकलच्या कोणत्या फेजमध्ये DNA सिंथेसिस होते? M फेज, M1, S और G. तर S फेजमध्ये होते ना, ऑप्शन सी येईल. नेक्स्ट पाहूया. ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी मोस्ट इफेक्टिव्ह ड्रग. तर क्लासिफिकेशन आठवा. सिलेक्टिव्ह इस्ट्रोजेन रिसेप्टर मॉड्युलेटरमध्ये पाहिलं होतं टॅमॉक्झिफेन, टॉरेमिफेन. ब्रेस्ट कॅन्सरसाठी यूज करतात टॅमॉक्झिफेनचा, ऑप्शन सी येईल. हे टॅमॉक्झिफेन असते पोटेंट इस्ट्रोजेनिक अँटागोनिस्ट इन ब्रेस्ट कार्सिनोमा सेल्स. हा ब्रेस्ट कॅन्सरचा क्वेश्चन प्रत्येक एक्झामला विचारण्यात येतो, खूप वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे हा. फ्लुटामाइड कशात पाहिलं? तर फ्लुटामाइड, बायकॅलुटामाइड हे आहेत तुमचे अँटी अँड्रोजेन. प्रोजेस्टिन क्लासमध्ये काय पाहिलं आपण? तर हायड्रोक्झी प्रोजेस्टेरॉन. बॅक्लोफेन काय आहे? तर सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट आहे ना, गाबा डेरिव्हेटिव्हमध्ये आपण पाहिलं. हे जे एक्स्ट्रा पॉईंट्स सांगतो हे सर्व आत्तापर्यंत विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. सो या पॉईंट्सच्या तुम्ही नोट्स बघितल्या तरी खूप जास्त बेनिफिशियल असणार आहेत तुमच्या एक्झामसाठी. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. मेस्ना इज ॲडमिनिस्टर्ड विथ सायक्लोफॉस्फामाइड अँड आयफोस्फामाइड 2. त्यांची सायटोटॉक्झिक ॲक्शन पोटेन्शिएट करण्यासाठी, त्यांचं रेनल एक्सक्रिशन रिटार्ड करण्यासाठी, इमेटिक ॲक्शन त्यांची ब्लॉक करण्यासाठी, की त्यांच्यामुळे होणारं सिस्टायटिस कमी करण्यासाठी. तर सिस्टायटिसची तीव्रता कमी करण्यासाठी यूज करतात ना मेस्नाचा, ऑप्शन डी येईल. टू ॲमिलिओरेट सिस्टायटिस कॉज्ड बाय देम. काय असते मेस्ना? तर सोडियम 2 मर्कॅप्टो इथेन सल्फोनेट. मेस्ना फुल फॉर्मसुद्धा लक्षात ठेवा, सोडियम 2 मर्कॅप्टो इथेन सल्फोनेट. हे एक डिटॉक्सिफाईंग एजंट आहे. हे हेमोरॅजिक सिस्टायटिसला प्रिव्हेंट करते इन पेशंट्स रिसिविंग केमोथेरपी. जे पेशंट्स केमोथेरपीवर असतात विथ हाय डोस ऑफ सायक्लोफॉस्फामाइड और आयफोस्फामाइड, त्यांच्यामध्ये हेमोरॅजिक सिस्टायटिसला प्रिव्हेंट करण्यासाठी याचा यूज करतात. डिटॉक्सिफाईंग एजंट आहे हे. ठीक आहे. सायक्लोफॉस्फामाइड कशात पाहिलं आपण? तर अल्कायलेटिंग एजंट्समध्ये पाहिलं ना, नायट्रोजन मस्टर्ड, सायक्लोफॉस्फामाइड, आयफोस्फामाइड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. यापैकी कोणता आहे इम्युनोसप्रेसिव्ह अँटीमेटॅबोलाइट? सायक्लोस्पोरिन, अझाथिओप्रिन, प्रेडनिसोलॉन, टॅक्रोलिमस. इम्युनोसप्रेसिव्ह अँटी मेटॅबोलाइट काय येईल? तर अझाथिओप्रिन येईल ना, ऑप्शन बी येईल. कशात पाहिलं आपण अझाथिओप्रिन? क्लासिफिकेशनमध्ये. तर अँटी मेटॅबोलाइट असते, प्युरिन अँटागोनिस्ट क्लासमध्ये पाहिलं ना, अझाथिओप्रिन, 6 मर्कॅप्टोप्युरिन, 6 थायोग्वानिन, फ्लुडाराबिन प्युरिन अँटागोनिस्ट असतात. क्लासिफिकेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. क्लासिफिकेशन तुमचं जर बायहार्ट असेल तर तुमचे खूप सारे क्वेश्चन्स क्लिअर होतील, करेक्ट होतील. आणखी कशात पाहिलं होतं आपण अझाथिओप्रिन? तर डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्समध्ये पाहिलं ना, डीमार्ट्समध्ये. इम्युनोसप्रेसंट क्लासमध्ये येते अझाथिओप्रिन, मिथोट्रिक्झेट, सायक्लोस्पोरिन, डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स. आणखी काय विचारण्यात येते अझाथिओप्रिनवर? तर कोणती रिंग प्रेझेंट असते यामध्ये? तर इमिडाझोल रिंग कंटेनिंग ड्रग आहे अझाथिओप्रिन. इमिडाझोल रिंग प्रेझेंट असते. देन अझाथिओप्रिन इज मेटॅबोलाइज्ड बाय? तर झॅन्थिन ऑक्सिडेज. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. अझाथिओप्रिन मेटॅबोलाइज्ड होते बाय झॅन्थिन ऑक्सिडेज. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दी अँटी कॅन्सर ड्रग्स दॅट कॅन क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर. ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करू शकणारा अँटी कॅन्सर ड्रग. रिस्प्लाटिन, नायट्रोसुरिया, विनक्रिस्टिन, विनब्लास्टिन.
तर जे नायट्रोसोयुरियाज असतात ते क्रॉस करतात ब्लड ब्रेन बॅरियर. ऑप्शन बी येईल. काय येते नायट्रोसोयुरियाजमध्ये? तर कार्मुस्टिन येते, कार्मुस्टिन. त्यानंतर लोमुस्टिन येते, लोमुस्टिन, कार्मुस्टिन. नायट्रोसोयुरियाज येतात तुमचे अल्कायलेटिंग एजंट्समध्ये. सिस्प्लाटिन काय आहे? तर मिसलेनियस क्लासमध्ये येते अँटी कॅन्सर ड्रग्सच्या. कोणत्या अँटी कॅन्सर ड्रगची असते मॅक्झिमम इमिटिक ॲक्टिव्हिटी? खूप वेळा विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. मॅक्झिमम इमिटिक ॲक्टिव्हिटी कोणाची असते? तर सिस्प्लाटिन. मोस्ट नेफ्रोटॉक्सिक ड्रग कोणता आहे? मोस्ट नेफ्रोटॉक्सिक अँटी निओप्लास्टिक ड्रग, तर सिस्प्लाटिन. दोन्ही क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. विनक्रिस्टिन, विनब्लास्टिन काय आहे? तर विनके अल्कलॉइड्स असतात ना, विनक्रिस्टिन, विनब्लास्टिन. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन विचारण्यात येते खूप वेळा विनक्रिस्टिन, विनब्लास्टिनचं. तर इनिबिशन ऑफ मायक्रोट्युब्यूल फॉर्मेशन, इनिबिशन ऑफ मायक्रोट्युब्यूल फॉर्मेशन असते यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. खूप इम्पॉर्टंट आहे. हे ॲक्ट करतात बाय इनिबिटिंग मायटोसिस, मायटोसिसला इनिबिट करतात. हे ट्युबुलिनशी बाइंड करतात आणि प्रिव्हेंट करतात फॉर्मेशन ऑफ मायटोटिक स्पिंडल. ठीक आहे. त्यानंतर यावर आणखी एक क्वेश्चन विचारण्यात आला होता. या दोघांपैकी कोणाची मोर न्यूरोटॉक्झिसिटी असते? तर विनक्रिस्टिन शोज मोर न्यूरोटॉक्झिसिटी कम्पेअर्ड टू विनब्लास्टिन. फार्माकोग्नोसीमध्ये सुद्धा खूप इम्पॉर्टंट ड्रग्स आहेत. ते विनका अल्कलॉइड्स असतात. इंडॉल अल्कलॉइड्समध्ये येतात ना विनका अल्कलॉइड्स. विनकाची फॅमिली तर अपोसायनेसी. सिनोनेम काय होतं विनकाचं? तर पेरिविंकल असते ना, पेरिविंकल इज द सिनोनेम ऑफ विनका. आणि विनक्रिस्टिन आणि विनब्लास्टिन हे आहेत मेजर कॉम्पोनंट ऑफ विनका, अँटी कॅन्सर ड्रग्ज आहेत. नेक्स्ट पाहूया. यापैकी कोण रिलीज करते सायटोलायटिक T4 प्रॉलिफरेटिंग सेल्स ज्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात? इंटरलुकिन 1, इंटरलुकिन 6, IL-8, IL-2. तर इंटरलुकिन 2 असतात ना, इंटरलुकिन 2 रिलीज सायटोलायटिक T4 प्रॉलिफरेटिंग सेल्स. ऑप्शन डी येईल. नेक्स्ट पाहूया. प्रोड्रग कोणतं आहे यापैकी? ब्युसल्फान, डकारबॅझिन, सिस्प्लाटिन, क्लोराम्ब्युसिल. तर डकारबॅझिन आहे ना प्रोड्रग. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कशात पाहिलं आपण डकारबॅझिन? तर अल्कायलेटिंग एजंट क्लासमध्ये पाहिलं ना, ट्रायझिनमध्ये पाहिलं. ट्रायझिन डेरिव्हेटिव्ह आहे डकारबॅझिन. ब्युसल्फान कशात पाहिलं? तर अल्कायलेटिंग एजंट. अल्काइल सल्फोनेट आहे ना, अल्काइल सल्फोनेट ब्युसल्फान. सिस्प्लाटिन तर मोस्ट नेफ्रोटॉक्सिक अँटी कॅन्सर ड्रग सिस्प्लाटिन. याची असते मॅक्झिमम इमिटिक ॲक्टिव्हिटी. विच अँटी कॅन्सर ड्रग हॅज मॅक्झिमम इमिटिक ॲक्टिव्हिटी? तर सिस्प्लाटिन. क्लोराम्ब्युसिल तर नायट्रोजन मस्टर्ड असते ना, अल्कायलेटिंग एजंट क्लासमध्ये पाहिलं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कॅपोसिस सार्कोमाच्या ट्रीटमेंटसाठी कोणाचा यूज करतात? विनक्रिस्टिन, मिथोझॅन्थ्रॉन, विनब्लास्टिन, इपिरुबिसिन. तर आत्ताच आपण पाहिलं विनका अल्कलॉइड्समध्ये येते. मायक्रोट्युब्यूल फॉर्मेशनला इनिबिट करते. काय येईल? तर विनब्लास्टिन येईल ना, ऑप्शन सी. कॅपोसिस सार्कोमाच्या ट्रीटमेंटसाठी विनब्लास्टिनचा यूज करतात. विनक्रिस्टिनसुद्धा असते विनका अल्कलॉइड अँड विनक्रिस्टिन शोज मोर न्यूरोटॉक्झिसिटी कम्पेअर्ड टू विनब्लास्टिन. याची जास्त न्यूरोटॉक्झिसिटी असते विनब्लास्टिनपेक्षा. विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे हा. विनक्रिस्टिन मोर न्यूरोटॉक्झिक दॅन विनब्लास्टिन. मिथोझॅन्थ्रॉन काय आहे? तर अँटी कॅन्सर अँटीबायोटिक आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या अँटी कॅन्सर एजंटचा यूज करतात जे फॉलिक ॲसिड अँटागोनिस्ट आहे रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये यूज करतात? तर कशाबद्दल आपण पाहिलं होतं? हे अँटी मेटॅबोलाइट आहे, फॉलिक ॲसिड अँटागोनिस्ट आहे, डायहायड्रोफॉलेट रिडक्टेज इनिबिटर आहे. फर्स्ट चॉईस ऑफ ड्रग फॉर इनिशियल ट्रीटमेंट ऑफ रुमॅटिझम. कारण याचा ऑनसेट ऑफ सिम्पटम्स रिलीफ रिलेटिव्हली रॅपिड असतो, म्हणून याचा फर्स्ट चॉईस फॉर इनिशियल ट्रीटमेंट ऑफ रुमॅटिझममध्ये यूज करतात. ॲस्पिरिन अँड सल्फोनामाइड्सला याच्याबरोबर अवॉइड करतात, कारण हे याचं रेनल ट्युब्युलर सिक्रेशन डिक्रीज करतात, ज्यामुळे टॉक्झिसिटी होते या ड्रगची. कोणाबद्दल पाहिलं होतं? तर मिथोट्रिक्झेट. ऑप्शन सी येईल. कोणती रिंग प्रेझेंट असते मिथोट्रिक्झेटमध्ये? तर टेरिडिन रिंग कंटेनिंग ड्रग आहे ना मिथोट्रिक्झेट. अझाथिओप्रिन काय पाहिलं आपण? तर अँटी मेटॅबोलाइटमध्ये प्युरिन अँटागोनिस्ट आहे ना, प्युरिन अँटागोनिस्ट अझाथिओप्रिन. आणखी काय पाहिलं याबद्दल आपण? तर इट इज मेटॅबोलाइज्ड बाय झॅन्थिन ऑक्सिडेज. कोणती रिंग प्रेझेंट असते याच्यामध्ये? तर इमिडाझोल रिंग प्रेझेंट असते. आणखी कशासाठी याचा यूज करतात? तर डीमार्ट्समध्ये पाहिलं ना, डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटॉइड ड्रग्स. इम्युनोसप्रेसंट क्लासमध्ये पाहिलं मिथोट्रिक्झेट, अझाथिओप्रिन, सायक्लोस्पोरिन. ठीक आहे. ब्युसल्फान काय आहे? तर अल्काइल सल्फोनेट असते ना, अल्कायलेटिंग एजंट असते. फ्लोरोयुरासिल
अँटी मेटॅबोलाइट, पायरिमिडीन अँटागोनिस्ट आहे ना हे, पायरिमिडीन अँटागोनिस्ट असते. फ्लोरोयुरासिल, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सांगा फ्लोरोयुरासिलचं, खूप वेळा विचारलं आहे. तर इनिबिशन ऑफ थायमिडायलेट सिंथेसिस, थायमिडायलेट सिंथेसिसला इनिबिट करते फ्लोरोयुरासिल, पायरिमिडीन अँटागोनिस्ट आहे हे. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. टोपोटेकॅनबद्दल करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे. DNA टॉपोइसोमरेज 1 इनिबिटर आहे जे कॉज करते सिंगल स्ट्रँड DNA ब्रेक्स. सेल सायकल स्पेसिफिक अँटी कॅन्सर ड्रग आहे. कॉम्ट इनिबिटर आहे जे ॲडव्हान्स्ड पार्किन्सोनिझममध्ये यूज करतात. तर टॉपोइसोमरेज 1 इनिबिटर्समध्ये पाहिलं ना आपण, टोपोटेकॅन, इरिनोटेकॅन, कॅम्प्टोथेसिन ॲनालॉग्स आहेत. हे सिंगल स्ट्रँड DNA ब्रेक्स करतात. सो हे करेक्ट आहे. सेल सायकल स्पेसिफिक असतात का, तर आहे. ऑप्शन बी सुद्धा करेक्ट आहे. कॉम्ट इनिबिटर आहे का, तर नाही. कॉम्ट इनिबिटरमध्ये येत नाही ना हे. अँटी पार्किन्सन ड्रग्समध्ये आपण पाहिलं होतं कॉम्ट इनिबिटर, इंटाकॅपॉन, टॉलकॅपॉन पाहिलं होतं ना. सो हे येणार नाही. स्टेटमेंट ए अँड बी करेक्ट आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट पाहूया. इमॅटिनिब मेनली ॲक्ट्स बाय इनिबिटिंग. काय इनिबिट करते इमॅटिनिब? BCR, ABL, टायरोसिन कायनेस, PGDFR, नन ऑफ दी अबाव. कोणाला इनिबिट करेल इमॅटिनिब? तर टायरोसिन कायनेज इनिबिटर असते ना इमॅटिनिब. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. टायरोसिन कायनेज इनिबिटर यूज्ड इन ए व्हरायटी ऑफ मॅलिग्नन्सी असते ना इमॅटिनिब. लास्ट इयर एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. कोणतं टायरोसिन कायनेज इनिबिटर मॅलिग्नन्सीच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात? इमॅटिनिब. नेक्स्ट पाहूया. कोणतं केमोथेरपिक एजंट मायक्रोट्युब्युल फॉर्मेशनला इनिबिट करत नाही? डज नॉट इनिबिट दी मायक्रोट्युब्युल फॉर्मेशन. पॅक्लिटॅक्सल, कोल्चिसिन, विनक्रिस्टिन, विनब्लास्टिन. तर आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये डिस्कस केलं ना प्रिव्हियस क्वेश्चन्समध्ये. विनका अल्कलॉइड्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय पाहिलं आपण? तर इनिबिशन ऑफ मायक्रोट्युब्युल फॉर्मेशन. पॅक्लिटॅक्सेलसुद्धा मायक्रोट्युब्युल फॉर्मेशनला इनिबिट करते. कोल्चिसिन डज नॉट इनिबिट दी मायक्रोट्युब्युल फॉर्मेशन. ऑप्शन बी येईल करेक्ट आन्सर. कोल्चिसिन कशात पाहिलं आपण? तर गाऊटच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात ना, ॲक्यूट गाऊटमध्ये यूज करतात कोल्चिसिनचा. फार्माकोग्नोसीमध्ये काय पाहिलं आपण कोल्चिसिनबद्दल? कोणाचं केमिकल कॉम्पोनंट असते कोल्चिसिन? तर कोल्चिकमचं असते ना. अमायनो अल्कलॉइड्समध्ये येते ना कोल्चिकम. सिनोनेम काय पाहिलं होतं? तर मिडोसॅफ्रॉन असते ना सिनोनेम ऑफ कोल्चिकम. ऑटमन क्रॉकससुद्धा बोलतात याला. खूप वेळा एक्झामला रिपीट झालं आहे. त्यानंतर पॉलिप्लॉइडी इज कॉज्ड बाय कोल्चिसिन. पॉलिप्लॉइडी कॉज करते कोल्चिसिन. नेक्स्ट पाहूया. दी ड्रग फिल्ग्रास्टिम विच बिलॉंग्स टू फॉलोइंग वन ऑफ दी फॅक्टर्स. काय असते फिल्ग्रास्टिम? ग्रॅन्युलोसाइट कॉलनी स्टिम्युलेटिंग फॅक्टर, ग्रॅन्युलोसाइट मायक्रोफेज कॉलनी स्टिम्युलेटिंग फॅक्टर, कॉलनी स्टिम्युलेटिंग फॅक्टर, मायक्रोफेज कॉलनी स्टिम्युलेटिंग फॅक्टर. तर हे असते ग्रॅन्युलोसाइट कॉलनी स्टिम्युलेटिंग फॅक्टर. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. न्यूट्रोपेनियाच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज करतात ना फिल्ग्रास्टिमचा. काय असते न्यूट्रोपेनिया? तर लो WBC. हे असते ग्रॅन्युलोसाइट कॉलनी स्टिम्युलेटिंग फॅक्टर. नेक्स्ट पाहूया. कोणतं अँटीमेटाबोलाइट आहे? तर अँटीमेटाबोलाइटचं क्लासिफिकेशन आठवा. फॉलेट अँटागोनिस्ट, मिथोट्रिक्झेट, प्युरिन अँटागोनिस्ट, 6 मर्कॅप्टोप्युरिन, 6 थायोग्वानिन, अझाथिओप्रिन, फ्लुडराबिन, पायरिमिडिन अँटागोनिस्ट, सायटाराबिन, 5 फ्लुरोयुरासिल. काय दिलं आहे ऑप्शन्समध्ये? 5 फ्लुरोयुरासिल. तर ऑप्शन एच येईल ना. पायरिमिडिन अँटागोनिस्ट असते ना 5 फ्लुरोयुरासिल. अँटीमेटाबोलाइट क्लासमध्ये येते. डॉक्झोरुबिसिन, अँटी कॅन्सर, अँटीबायोटिक, कार्डिओमायोपॅथी कॉज करते ना. मोस्ट कार्डिओटॉक्झिक अँटी कॅन्सर ड्रग डॉक्झोरुबिसिन. विनक्रिस्टिन, विनकॅल्कुलॉइड्स मायक्रोट्युब्युल फॉर्मेशनला इनिबिट करतात. ॲक्टिनोमायसिन डी, अँटी कॅन्सर, अँटीबायोटिक. नेक्स्ट पाहूया. फॉलिक ॲसिड अँटागोनिस्ट, इम्युनोसप्रेसंट. तर काय पाहिलं? फॉलिक ॲसिड अँटागोनिस्ट, मिथोट्रिक्झेट. इम्युनोसप्रेसंट्समध्ये आपण पाहिलं ना मिथोट्रिक्झेट, अझाथिओप्रिन, सायक्लोस्पोरिन. अँटी रुमॅटॉइड ड्रग्सच्या क्लासिफिकेशनमध्ये पाहिलं ना डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्समध्ये येते मिथोट्रिक्झेट. ऑप्शन सी येईल. क्लोराम्ब्युसिल तर अल्कॅलेटिंग एजंट आहे, नायट्रोजन मस्टर्ड क्लासमध्ये येते. नेक्स्ट पाहूया. डॉक्झोरुबिसिनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. DNA पॉलिमरेजला इनिबिट करते, DNA टॉपोइसोमरेजला स्टेबिलाइज करते, इंटरफेअर करते विथ रिजनरेशन ऑफ लिपिड कॅरियर बाय ब्लॉकिंग इट्स फॉस्फोरिलेशन, की मायक्रोट्युब्युल फंक्शनला डिसरप्ट करते. तर कशात पाहिलं डॉक्झोरुबिसिन?
अँटी कॅन्सर, अँटीबायोटिक असते ना, मोस्ट कार्डिओटॉक्सिक आहे, कार्डिओमायोपॅथी कॉज करते. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय असते, तर हे DNA टॉपोइसोमरेजला स्टॅबिलाइज करते. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इट स्टॅबिलाइज DNA टॉपोइसोमरेज. खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. नेक्स्ट पाहूया. विनक्रिस्टिन डिफर्स फ्रॉम विनब्लास्टिन इन दी फॉलोविंग. याचं प्रॉमिनंट ॲडवर्स इफेक्ट आहे न्यूरोपॅथी. फ्रिक्वेंटली प्रोड्यूस करते ॲलोपेशिया. ॲलोपेशिया काय आहे, तर हेअर लॉस. ॲलोपेशिया डज नॉट सिग्निफिकंटली डिप्रेस बोन मॅरो. ऑल ऑफ दी अबाव. विनक्रिस्टिन डिफर्स फ्रॉम विनब्लास्टिन. तर हे दोन्ही विनकॅल्क्युलॉइड्स आहेत ना. आपण पाहिलं होतं विनक्रिस्टिन मोर न्यूरोटॉक्सिक असते दॅन विनब्लास्टिन, आणि हे दोन्ही इनिबिट करतात मायक्रोट्युब्यूल फॉर्मेशन. तर कशात डिफरंट असते विनक्रिस्टिन फ्रॉम विनब्लास्टिन, तर याचा प्रॉमिनंट ॲडवर्स इफेक्ट न्यूरोपॅथी आहे. करेक्ट आहे. ॲलोपेशियासुद्धा प्रोड्यूस करतो फ्रिक्वेंटली. डज नॉट सिग्निफिकंटली डिप्रेस बोन मॅरो. करेक्ट आहे. ऑल ऑफ दी अबाव येईल ऑप्शन डी. नेक्स्ट पाहूया. मेटॅस्टॅटिक डिफरन्शिएटेड थायरॉइड कार्सिनोमाच्या डिटेक्शनसाठी कसला यूज कराल. सोमॅपॅसिटन, सोमॅट्रॉपिन, थायरोट्रॉपिन अल्फा, प्रोटिरेलिन. यूज टू हेल्प इन डिटेक्शन ऑफ मेटॅस्टॅटिक डिफरन्शिएटेड थायरॉइड कार्सिनोमा. तर थायरोट्रॉपिन अल्फाचा यूज करतात ना, ऑप्शन सी. नेक्स्ट पाहूया. बेवाकिझुमॅब काय आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडी अगेन्स्ट VEGF, वस्कुलर इंडोथेलियल ग्रोथ फॅक्टर, अँटी इंटरलुकिन 2 मोनोक्लोनल अँटीबॉडी, मोनोक्लोनल अँटीबॉडी अगेन्स्ट FGFR, फायब्रोब्लास्ट ग्रोथ फॅक्टर रिसेप्टर्स, मोनोक्लोनल अँटीबॉडी अगेन्स्ट EGFR. काय आहे बेवाकिझुमॅब, तर मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे. इफेक्टिव्ह आहे अगेन्स्ट वस्कुलर इंडोथेलियल ग्रोथ फॅक्टर VEGFला ब्लॉक करते बेवाकिझुमॅब. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट पाहूया. ट्यूमर मार्कर CA-115 इज इंडिकेटिव्ह ऑफ विच कॅन्सर. ओव्हरियन कॅन्सर, पॅनक्रियाटिक कॅन्सर, थायरॉइड कार्सिनोमा, ब्लॅडर कॅन्सर. ट्यूमर मार्कर CA-115 कोणत्या कॅन्सरचं इंडिकेशन आहे, तर ओव्हरियन कॅन्सरचं आहे. ऑप्शन ए. नेक्स्ट पाहूया. द मोस्ट इम्पॉर्टंट टार्गेट ऑफ ॲक्शन ऑफ क्लोराम्ब्युसिल. मायलॉइड टिश्यू, लिम्फॉइड टिश्यू, न्यूरल टिश्यू, स्किन. टार्गेट ऑफ ॲक्शन ऑफ क्लोराम्ब्युसिल, तर लिम्फॉइड टिश्यू असते ना टार्गेट ऑफ ॲक्शन ऑफ क्लोराम्ब्युसिल. ऑप्शन बी येईल. क्लोराम्ब्युसिल काय आहे, तर अल्कॅलेटिंग एजंट, नायट्रोजन मस्टर्ड आहे ना. नेक्स्ट पाहूया. विच इज नोन ॲज ब्लड कॅन्सर. काय म्हणतात ब्लड कॅन्सरला. लिम्फोमा, लुकेमिया, मायोलोमा, सार्कोमा. तर लुकेमिया ब्लड कॅन्सर. ऑप्शन बी. नेक्स्ट पाहूया. विच ऑफ द मॉलिक्युलर टार्गेट फॉर द विनकॅल्क्युलॉइड्स ॲज अँटी कॅन्सर एजंट्स. टायरोसिन कायनेज, DNA, रायबोझोम्स, मायक्रोट्युब्युल्स. तर आता खूप वेळा आपण पाहिलं विनकॅल्क्युलॉइड्समध्ये विनक्रिस्टिन येते, विनब्लास्टिन येते. मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये काय पाहिलं, तर इनिबिशन ऑफ मायक्रोट्युब्यूल फॉर्मेशन. टायरोसिन कायनेज येणार नाही, DNA नाही, रायबोझोम्स नाही, मायक्रोट्युब्युल्स येईल ना. ऑप्शन डी. मॉलिक्युलर टार्गेट फॉर विनकॅल्क्युलॉइड्स इज मायक्रोट्युब्युल्स. मायक्रोट्युब्यूल फॉर्मेशनला इनिबिट करतात ना हे. नेक्स्ट पाहूया. कोणती पेअर करेक्ट आहे. कॅपेसिटाबाईन पायरिमिडिन अँटागोनिस्ट, सायक्लोफॉस्फामाइड अँटीमायटोटिक, मिथोट्रिक्झेट अल्कॅलेटिंग एजंट, 5-फ्लुरोयुरासिल प्युरिन अँटागोनिस्ट. करेक्ट पेअर. तर आता बघा, तुम्हाला प्रत्येक याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन माहीत पाहिजे. हा क्वेश्चन क्लिअर करण्यासाठी तुम्हाला क्लासिफिकेशन माहिती पाहिजे. कॅपेसिटाबाईन काय असते, तर पायरिमिडिन अँटागोनिस्ट असते का, तर आहे ना. पायरिमिडिन अँटागोनिस्टमध्ये आपण 5-फ्लुरोयुरासिल पाहिलं होतं, सायटाराबिन पाहिलं होतं. या 5-फ्लुरोयुरासिलचं प्रोड्रग आहे कॅपेसिटाबाईन. सो ऑप्शन एच येईल तुमची करेक्ट पेअर. सायक्लोफॉस्फामाइड काय आहे, तर अल्कॅलेटिंग एजंटमध्ये पाहिलं ना, नायट्रोजन मस्टर्ड. अँटीमायटोटिक नाही आहे हे. मिथोट्रिक्झेट, तर फॉलेट अँटागोनिस्ट आहे, अँटी मेटॅबोलाइट आहे, अल्कॅलेटिंग एजंट नाही. 5-फ्लुरोयुरासिल, तर आत्ताच पाहिलं नाही ते पायरिमिडिन अँटागोनिस्ट आहे. प्युरिन अँटागोनिस्टमध्ये काय पाहिलं आपण, तर अझाथिओप्रिन, 6-मर्कॅप्टोप्युरिन, 6-थायोग्वानिन, फ्लुडाराबिन प्युरिन अँटागोनिस्ट असतात. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. अल्कॅलेटिंग एजंट्स एक्झर्ट सायटोटॉक्सिक ॲक्शन बाय इंड्युसिंग. कशी इंड्यूस करतात सायटोटॉक्सिक ॲक्शन अल्कॅलेटिंग एजंट्स. DNA स्ट्रँडला ब्रेक करतात, क्रॉस लिंकिंग ऑफ DNA, ॲबनॉर्मल पेअरिंग करतात प्युरिन अँड पायरिमिडिन बेसेसची. ऑल ऑफ दी अबाव. अल्कॅलेटिंग एजंट्स एक्झर्ट सायटोटॉक्सिक ॲक्शन बाय इंड्युसिंग.
तर ब्रेकेज ऑफ DNA स्ट्रँड करेक्ट आहे. अल्कायलेटिंग एजंट्स कॅन कॉज DNA स्ट्रँड ब्रेक्स. देन क्रॉस लिंकिंग ऑफ DNA, यांचं प्रायमरी मेकॅनिझम आहे ना क्रॉस लिंकिंग ऑफ DNA. हे फॉर्म करतात इंट्रा अँड इंटर स्ट्रँड क्रॉस लिंक. DNA रेप्लिकेशन अँड ट्रान्सक्रिप्शनला प्रिव्हेंट करतात. त्यानंतर हे कॉज करतात मिसपेअरिंग ऑफ बेसेस. त्यामुळे म्युटेशन होते ना मिसपेअरिंग ऑफ बेसेसमुळे. ॲबनॉर्मल पेअरिंग ऑफ प्युरिन अँड पायरिमिडिन बेसेस. सो हे सर्व करेक्ट आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अल्कायलेटिंग एजंट्समध्ये काय पाहिलं आपण, तर नायट्रोजन मस्टर्ड, सायक्लोफॉस्फामाइड, आयफोस्पामाइड, क्लोराम्ब्युसिल. त्यानंतर इथिलिनिमाइनमध्ये काय पाहिलं, थिओटेपा. अल्काइल सल्फोनेट काय असते, ब्युसल्फान. नायट्रोसुयुरियाज, कार्मुस्टिन, लोमुस्टिन. ट्रायझिन क्लास, डकार्बॅझिन. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग फार्मासिस्ट, फार्मसी ऑफिसर एक्झामिनेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही कोणत्याही फार्मासिस्ट एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशन करत असाल तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.